हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काय होतं घरामध्ये ना, लहान मुलं असल्यावर आहे ना, आपण जेव्हा स्वयंपाक करून झाल्यानंतर किचन ओट्यावर असताना खूप सारा पसारा पडलेला असतो. आणि माझं तर खूपच लहान बाळ असल्यामुळे ना, ते झोपल्यावरच मला बाकीचं सगळं आवरता येतं. म्हणून जे किचन ओट्यावर जे पसारा पडलेला होता, मग मी तो आवरते. त्याच्यामध्ये ज्या मिरच्या वगैरे होत्या ते पण होतं. नंतर माझ्या सासूबाईंनी दिलेली जी तुरीची डाळ होती, तिला निवडायची होती, पण ती पण तशीच किचन ओट्यावर खूप दिवसापासून एका भांड्यामध्ये पडलेली होती. त्यानंतर चतुर्थी होती, म्हणून मी खीर बनवली होती साबुदाण्याची, ती पण काढून घेतली एका वाटीमध्ये. आणि तिथे जे पण भांडे होते ना, अनयूज्ड भांडे आणि किंवा मग मोठ्या भांड्यांमध्ये जे काही बनवलेलं होतं त्याच्यातून लहान भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सगळं क्लीन करून घेतलं. आणि किचन ओटा क्लीन केलेला राहिला ना तर छानही वाटतं. आणि मला संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा होता. भांडेवाले ताई आलेल्या होत्या ना, तर त्यांनी भांडे वॉश करून ते गेलेले होते. मग हे भांडेही मला लावायचे होते, की जेणेकरून जर किचन ओट्याची जी स्पेस असते, जी अवॉइड केलेली असते एवढ्या मोठ्या भांड्यांनी, तर ती पण कमी होऊन जाते. आणि ज्या दिवशी उपवास वगैरे असला आणि आपल्याला डाळ भात भाजी पोळी वगैरे बनवायची असली ना, तर तेव्हा थोडा स्पेस आपल्याला जास्त लागतो. कारण एवढं सगळं बनवायचं आणि ते एका साईडला ठेवायचंही, तर म्हणून स्पेस जास्त लागतो. म्हणून मी पटकन आहे ना भांडेही रॅकवर वगैरे रचून घेतले. जिथे जिची जागा होती तिथे सगळं ठेवून दिलं आणि सगळं स्पेस मोकळा करून घेतला. संध्याकाळची वेळ होती आणि ना मला चहा पण घ्यायचा होता, म्हणून एका साईडला मी चहा वगैरे पण ठेवून दिला. आणि दुसऱ्या साईडला घरामध्ये खूप पसारा झाला होता. लहान मुलं असल्यामुळे ना खूप टॉईज घरभर पसरलेले असतात, मग ते पण आवरायचे असतात. हे बघा, इथे मी चहा ठेवते आणि मध्येच आहे ना हृदया पण येते, कारण हृदयाला ना काहीतरी खायचं होतं म्हणून ती बनाना काढून खाते तिथून आणि होमवर्कही करत होती. त्यानंतर तिला कळालं की खूप सारे इथे टॉईज आहेत, तर आपणही मम्माची हेल्प करावी, म्हणून आहे ना ती माझी हेल्प करायला पण लागली. आणि मी सोबतच चहा ठेवता कुकरमध्ये डाळही शिजवून घेतली, की जेणेकरून नंतर फक्त फोडणी द्यायचं काम राहील असं म्हणून. आणि हे बघा, हृदया माझ्यासोबत आवरते की मम्मा मी तुझी हेल्प करते हे सगळं आवरायला. मग तसं ती हेल्प करत होती आणि तिथलं सगळं मी आवरून घेतलं. जे काही लागणार नव्हतं ते लहान मुलाचे माझे टॉईज होते ते सगळे आवरून घेतले. हृदयानेही माझी हेल्प केली आणि तो स्पेस जो आहे ना तो पूर्ण क्लीन केला. तसाही क्लीनच होता, फक्त वस्तू इकडे तिकडे पसरलेले असतात ना, तर मग असं वाटतं की घरभर खूप पसारा आहे असं वाटतं. त्यानंतर मग मी छानपैकी चहा घेतली. चहा घेतल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, तर मग मी हृदया म्हटली मला की फ्लावरची भाजी बनव मम्मा. त्याच्यासाठी पाणी गरम ठेवलं होतं. थोडंसं कोमट पाण्यामध्ये फ्लावर धुवून घेतली आणि जे कुकरमध्ये डाळ शिजवलेली होती ना, तर त्या डाळीला पण मी इथे फोडणी देऊन घेतली. तेल जिरं मोहरी वगैरे टाकून अशी फोडणी देऊन घेतली. आणि मी ना जेव्हा डाळ बनवते ना, तर तेव्हा शिजवतानाच त्याच्यात टोमॅटो ॲड करते, तर त्याच्यामुळे त्या डाळची टेस्ट खूप छान लागते. आणि मग ते करून घेतलं. त्याच्यानंतर मी साईडलाच आहे ना चपातींचं पीठ पण तयार करून ठेवलेलं होतं, की फक्त गरम गरम लाटायचं आणि त्या भाजायच्या, बस तेवढंच काम ठेवलं होतं, ते साईडला ठेवून दिलं होतं. त्यानंतर ही आता डाळ रेडी झाली माझी, ही मी एका साईडला ठेवेल आणि दुसऱ्या साईडला त्याच गॅसवर मी ना फ्लावरची भाजी बनवते. आता फ्लावरची भाजी बनवेल. त्याच्यासाठी मस्त मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की ते गरम पाण्यामध्ये, गरम म्हणजे कोमट पाण्यामध्ये ती मी फ्लावर आहे तर ती वॉश करून घेतली. मग मी इथे मिरची टाकली, जिरं टाकलं, मोहरी टाकली. त्याच्यानंतर वॉश करून फ्लावर टाकून दिली, टमॅटो आणि कोथिंबीरही घातली, मीठ घातलं आणि मस्त हे हलवून घेतलं, त्याला झाकण ठेवून दिलं. डाळही झालेली, सगळं झालं. आता इथे मला लावायचं आहे भात. त्याच्यासाठी कुकर ठेवून दिला आणि पाणी टाकून तेल मीठ टाकून आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून तो भाताचा कुकरही लावून दिला मी. अशा पद्धतीने माझा जो उपवासाचा जो पूर्ण हे होतं ते रेडी झालं. पण माझे मिस्टर फ्लावरची भाजी खात नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी परत अजून ही बटाट्याची भाजीही केली होती. हा होता आजचा माझा व्लॉग. कसा वाटला नक्की सांगा.